तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आजचा आपला चर्चेचा विषय असा असणार आहे की आत्ताच नुकत्याच झालेल्या NNMSच्या एक्झामचा कट ऑफ किती लागणार. खूप जणांचे मेसेजेस होते की सर कट ऑफ काय लागणार, कट ऑफ काय लागणार, किती मार्क्सपर्यंत लागेल, ओपनचा काय लागेल, OBCचे काय लागेल. प्रत्येक तुम्हाला सांगतो की डिस्ट्रिक्ट वाईज वेगवेगळा कट ऑफ लागत असतो. आता डिस्ट्रिक्ट वाईज कट ऑफ कसा बघायचा आणि त्याचबरोबर जनरल OBC SC ST EWSचा कट ऑफ काय लागणार हे आम्ही तुम्हाला सांगणार आहेत. तर तुम्हाला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघायचा आहे आणि जे जे विद्यार्थी ह्या एक्झामसाठी बसलेले होते त्यांना सर्वांना हा व्हिडिओ नक्की शेअर करायचा आहे. तर बघा, आपल्याला सांगितल्याप्रमाणे काय मागच्या वर्षीच्या अंदाजाने आपण ह्या वर्षीचा कट ऑफ थोडासा जाहीर केला आहे. कारण की बघा की OBC आता ह्यावेळेस काय झालं की मॅट जो पेपर होता आणि मॅट आणि सॅट, तर सॅटचा पेपर इझी आलेला होता आणि मॅटचा पेपर मॉडरेट होता, म्हणजे मध्यम होतात, जास्त अवघडही नाही जास्त सोपाही नाही. त्याचबरोबर त्या हिशोबाने आपल्याला मार्क्स सगळ्यांना चांगलेच आहेत. तर अंदाजे आपण हा काही फिक्स नाही, पण याच्या बेसिसवर तुम्ही श्योरिटी घेऊ शकतात की आपण सेफ आहे की नाही. तर तुम्हाला जनरलमध्ये जर 110 प्लस मार्क असेल 115 पर्यंत नाही तर 110 प्लस, तर तुम्ही शुअर राहा तुम्हाला हमखास ही स्कॉलरशिप भेटणार म्हणजे भेटणार. त्याच्यानंतर OBC 100 ते 105, EWS 105 ते 110, SC 90 ते 95 आणि ST 90 ते 100. त्याचबरोबर हे सगळे आपण ऑल ओव्हर कट ऑफचा विचार केलेला आहे. त्याचनंतर आपल्याला मागच्या वर्षी बघा की अकोल्याचा लागला होता 85, छत्रपती संभाजीनगर 93, अमरावती 84, धुळे 119, हिंगोली 101, जळगाव 81, जालना 110. तर अशाच प्रत्येक जिल्ह्यावाईज आपल्याला काय केलेलं आहेत कट ऑफ लागलेला आहेत. आता जे मागच्या वर्षी कट ऑफ लागलेला होतात त्याच्यात काय करायचं आहे, 10 मार्क्स ॲड करून घ्या तुम्ही. 10 ते 15 मार्क्स काय करायचे आहेत, ॲड करायचे, वाढवायचे आहेत. त्या हिशोबाने तुमचा कट ऑफ हा लागणार आहे. आता ह्या काही जिल्ह्यांचा कट ऑफ आहेत. जर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचा कट ऑफ बघायचा असेल तर करायचं फक्त एकच आहे की तुम्ही गुगलवर जायचं, तिथे NMMS असं टाईप केलं की तुमची एक साईट ओपन होईल. त्या साईटवर असा तुम्हाला डेस्कटॉप बार ओपन झाला की त्या साईटवर बघायचं आहे व्यवस्थित की तुम्हाला NNMS ही एक साईट येणार आहेत. याच्यावर क्लिक केलं की तुम्हाला व्यवस्थितरित्या ओपन होईल. इथे व्यवस्थित बघायचं आहे उत्तर सूची, डॅशबोर्ड, प्रश्नपत्रिका. आता याच्यात बघा निवड, रिझल्ट, सेक्शन लिस्ट, निवड यादी. या सेक्शन लिस्टमध्ये जर तुम्ही गेलात तर तुम्हाला व्यवस्थितरित्या दिसून येईल काय काय आपल्याला बघायचं आहे. तर इथे तुम्हाला काय करायचं, तुमची डिस्ट्रिक्ट टाकायची, कोणत्या जिल्ह्यातून आहेत तुम्ही, अकोला, अमरावती, आता अहिल्यानगरचं आपण टाकलं, आणि तुमची कास्ट कोणती आहे ते टाकायचं. आता कास्टचं जर घेतलं आपण जनरल म्हणजे ओपन आणि सर्च केलं तर इथे लिस्ट येऊन जाते तुम्हाला की कुठपासून तर कुठपर्यंत तुम्हाला किती किती मार्क्सवर स्कॉलरशिप भेटलेले आहेत. आता 167चा टॉपर होतात, तर 167 पासून तुम्हाला ह्या जिल्ह्यात मागच्या वर्षी कितीपर्यंत तुम्हाला स्कॉलरशिप भेटलेल्या आहेत 167 पासून. तर शेवटचा विद्यार्थी होता 66 मार्कापर्यंत तुम्हाला काय भेटलेले आहेत, स्कॉलरशिप भेटलेले आहेत. याच्यामध्ये 10 मार्क्स ॲड करून घ्यायचे आहेत आणि तोपर्यंत तुम्ही काय करायचं आहे, तुमची मेरिट लिस्ट तुम्ही स्वतःच्या पद्धतीने शोधू शकतात. किती मार्क्स पाहिजेत आपल्याला, काय पाहिजेत, हे सगळ्या गोष्टी त्याच्यावर कळणार आहेत. तुम्हाला जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही या चॅनलला. आणि तुमच्याच जे NNMS साठी बसलेले आहेत त्यांना सर्वांना व्हिडिओ नक्की शेअर करा.